क्रूरता आणि बदल्याची परिसीमा गाठणारी संतापजनक घटना वसईत उघडकीस आली आहे। वडिलांशी झालेल्या किरकोळ वादाचा राग एका निर्दयी व्यक्तीने चक्क 4 वर्षांच्या निष्पाप चिमुरड्यावर काढल्यानं परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। गंभीर जखमी झालेल्या मुलावर सध्या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे। वसई पश्चिमेतील अनुपम घर संकुल येथे राहणारे अतुल कोंढारे आणि त्याच सोसायटीतील रहिवासी व्यवसायाने रिक्षाचालक असलेला आरोपी संदीप पवार यांच्यात काही दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता। सोमवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास सोसायटीत लहान मुले खेळत असताना कोंढारे यांचा 4 वर्षांचा मुलगा विघ्नेश देखील त्यांच्यासोबत होता। खेळता खेळता तो एका रिक्षात जाऊन बसला। त्याचवेळी आरोपी संदीप पवार तेथे आला। त्याने इतर मुलांना हाकलून देत विघ्नेशला पकडले आणि त्याचे डोके रिक्षाच्या मीटरजवळील लोखंडी अँगलवर जोरात आपटले। त्यानंतर त्याला रिक्षातून पायाला धरून ओढत बाहेर काढले आणि हवेत उचलून पुन्हा डोक्यावर आपटले। एखादा कपडा धुताना आपटावा अशा निर्दयी पद्धतीने त्याने या निष्पाप बालकाला मारहाण केली। इतक्यावरच न थांबता आरोपीने विघ्नेशला पायाला धरून फरफटत नेले आणि पहिल्या मजल्यावरील जिन्यावर नेऊन पुन्हा मारहाण केली। मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या त्याच्या आजीलाही आरोपीने मारहाण केल्याचे समोर आलं आहे। ही संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून ते दृश्य पाहून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे। या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध बीएनएस कलम 109(1), 115(2), 351(3), 352 तसेच अल्पवयीन न्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण कायद्याच्या कलम 75 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी आरोपी संदीप पवार याला अटक केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे मी बदला घेतला अशा निर्लज्ज भूमिकेत तो वावरत असल्याची माहिती समोर आली आहे। या अमानुष कृत्यामुळे वसई परिसर हादरला असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। निलेश सांबरे आहे। आम्ही काल असे रात्री म्हणजे मिळून आम्ही सगळे मिळे साखळी खेळत होते आणि तो विघ्नेश नाचा पोरगा तो ही कोण आणि अजून 2-3 पोरगे होते तिथे रिक्षात बसलेले। आम्ही असेच खेळत होते तिथपर्यंत ते पवार काका आले आणि ते बाकीचे गेले। तो विघ्नेश तिथे उभा होता, त्याला पहिले पायाने खेचून त्याला बाहेर काढला आणि त्याला खूप जोराने आहे ना हे खालती आपटला आहे आणि मग त्याला विंगमध्ये धावून घेऊन त्याला विंगमध्ये मारत होते। ही घटना ही काल संध्याकाळी 7:30 ते 7:45 या दरम्यान घडलेली आहे। आमच्या सोसायटीमधील अतुल कोंढारे यांचा मुलगा विघ्नेश कोंढारे हा वय वर्ष 3.5 हा इकडे आमच्या मुलांबरोबर खाली खेळत असताना अचानक बाजूच्या B1 इमारतीमधील पवार म्हणून संदीप पवार हे रिक्षाचालक जे राहतात त्यांनी येऊन त्या मुलाला त्यांच्या रिक्षातून बाहेर काढून जमिनीवर एकदा आपटलं, तिकडनं फरफटत नेऊन त्याच्या विंगमध्ये जाऊन सुद्धा त्याला एकदा मारहाण केली। त्याच्यामुळे तो रात्री खूप जखमी झालेला आहे। रात्री त्याला सरकारी दवाखान्यात नेले असताना तिथे त्यांनी 2 वेळा रक्ताची उलटी केली, परंतु तिथे सुद्धा डॉक्टरांनी त्याला घेतलं नाही। त्याच्यानंतर चिरायू हॉस्पिटल येथे नेलं, तिथे सुद्धा त्याला घेतलं नाही। बंगले हॉस्पिटल येथे नेलं, तिथे सुद्धा घेतलं नाही। विकास हॉस्पिटल येथे नेलं, तिथे सुद्धा घेतलं नाही आणि शेवटी त्याला मीरा रोड येथील वखार DT हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केलेले आहे रात्री।